मला पद्धतशीरपणे सडवलं जातंय मम्मा. तसं नाहीये दीपक. तसंच आहे दीपे, तसंच आहे. पप्पा ना आता माझी भीती वाटते की काय असं वाटायला लागलंय मला. यांना कसली भीती वाटते तुझी? हेच की मी जर उद्या राजकारणात वर आलो तर आपल्या भागात त्यांच्या नेतृत्वाला पर्याय निर्माण होईल याची. तू काय बोलतोय सारे दीपक? तुझ्या जिभेला काही हाड? वडील आहेत तुझं ते. हे बघ तू आधी शांत हो. हे दिल्लीचं सगळं प्रकरण संपलं ना की मी बोलते त्यांच्याशी. काहीतरी मार्ग निघल, काढू आपण मार्ग. शांत होशील की नाही तू जरा? यातनं मार्ग नाहीये मग. काही पोरं जशी बापाच्या मुळावर येतात ना तसे आमचे तीर्थरूप आमच्या मुळावर आलेत. दीपक यातनं तर एकच मार्ग आहे. पप्पांना 2 हार्ट अटॅक्स आले तरच मला राजकारणात प्रवेश मिळेल. अहो मुख्यमंत्र्यांनी साहेबाची पतंगच कापून टाकली मांग्या सकट. उमेदवार आधीच बदल होतोय का नाही बघा आता. आणि आपल्या साहेबाशिवाय या मतदारसंघात कोण उभं राहू शकणार आहे हो? आणि काय बोलून राहिला तू? अहो सीएमनी नुसतं यरंगाटलं त्यानं, चारी बाजूनी चांदाटलाय. मी म्हणतो चिमणरावचं लक्षण काय खरं नाही बघा. राजकारणाचं तसं काय सांगता येत नाही बरं का. आता तुला असं वाटेल की ही बस अशी सरळ चाललेली आहे, पण अचानक सरळकीने वळून ते भुंगा निघून जाते. अरे सगळ्याच्या टोप्या सावरता सावरता नाकी नव्हे ती. अहो खरंय, पण आजकाल चिमणरावांचे दिवस काय चांगले नाही. हे पोरगा आलंय ना पोटी जाल मला. यायला तो दीपकराव ना एक नंबरचा गधड्या आहे. राव त्या दलित कामगाराच्या मुसखडात मारायची वय. नाही तर काय. आणि ऐन इलेक्शनचा काळात हे पक्का मुळा उठलाय बघा आपल्या साहेबाच्या. पण तुम्हाला सांगतो चिमणराव पक्का ओळखून येत त्याला. अहो म्हणून तर इकडे दांबून धरलाय त्याला. नाही तर हे असला गधडा मुंबईमध्ये मोकळा सोडायचा म्हणजे दोतरामध्ये आशिडचा बल घेऊन फिरल्या का तोच ना. अहो दोतार बी पेटणार आणि आबरू बी जाणार. अहो संपच सुरू झाला असता. असं नशीब त्या अरविंदरावानं सावरलं. नाही त्या अरविंदराव तसं लय हुशार आहे बरं का, लय हुशार आहे. हा तर मी काय म्हणतो आवऱ्या नाही आपलं चावऱ्या. मी लय दिवस झाले तुला इचारीन 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 म्हणत होतो. काय रे तुझ्या लक्षात आलं वाटतं. कंच मी एक ऑब्झर्व केलाय. काय? अरे ऑब्झर्व म्या बघितलंय. अरे काय ऑब्झर्व केलंय ते तर सांग ना. अरे ती दीपाताई आणि अरविंद सारखी एकमेकाला भेटतात. काय म्हणतो? अहो चिमणरावाचं जावई व्हायचं गेम दिसतोय त्याचा. चिमणराव फाडून खाईन त्याला. नाही नाही हो ते पोर असं मनात बी आणणार नाही हो. आपल्या पायरीने राहणार आहे ती. हो दिसायला दिसतोय साधा अरविंदराव, पण आजकाल त्यांचा काय नियम आहे का कवा बी पाय घसरेल. नाही हो आश्रिताच पोर आहे ती. म्हणून तो त्याला फॅक्टरी मध्ये पार्टनरशिप दिली आहे. आणि असं जर काय चाळ करील ना ती पोर बी जाईल आणि ती फॅक्टरी बी जाईल. मरू द्या त्या फॅक्टरीच होता आता उरलेली. फाईल बघा मॅडम. इतक्या दिवसांनी आलाय आणि पहिलं वाक्य काय तर फाईल बघा. पहिल्यांदा काम करून टाकू म्हणजे मग आपण गप्पा मारायला मोकळे. तुला ना किंमतच नाहीये माझी. असं का म्हणतेस? तुला कसं कळत नाही रे? काय कळायचंय?
अरू, अरे माणसांची ओळख होते, मैत्री होते, आणि मग एवढंच असतं का सगळं? पुढची काही वळणं नसतात. दीपा, आपण दोघांनी ते वळण घेतलंय. मग काय? मी येत नाही इथे. का? दीपा, अगं तू एक खानदानी मराठा, मी एक गरीब ब्राह्मण. असं काय रे बोलतो सरू? हळू हळू, हसू नकोस. कोणाला काही कळलं ना तर लाथ बसेल मला. असं काय रे बोलतो सरू? हळू हळू, हसू नकोस. कोणाला काही कळलं ना तर लाथ बसेल मला. अरविंद, येत जा ना मला भेटायला. फार एकटी पडले रे मी इथे. इथे कुणी नाहीये ज्याच्याशी आपण आपल्या मनातलं बोलावं. आय लव्ह यू अरविंद. ए अगं, फुल काय काढलंस फाईलीवर? आता मला पुन्हा प्रिंट काढावी लागणार. काय बिघडलं मी फुल काढलं म्हणून? तुला नाही कळायचं ते. किती वृक्ष वाटतात या फायली. दीपा, लोकांनी जर का बघितलं ना, वेडी होती लोक, वेडी. अरू, आपले प्रेम हे ऑडिटच्या कागदावरच्या फुलासारखं असणार आहे. म्हणजे या वृक्ष आणि राजकारणाने थपथपलेल्या घरात प्रेम. वेडी होतील लोक, वेडी. अरे कोणाला तिकीट नाकारताय म्हणा तुम्ही? नाही चिमणराव, तुमचा संताप मी समजू शकतो, पण मला असं वाटतं. काय वाटतं संयमाने घ्या. हा, माझ्या जागी तुम्ही असता तर संयमाने घेतलं असतं का? चिमणराव, तुमच्यात आणि आमच्यात एक फरक आहे बघा. सांगा. तुम्ही आधी प्रश्न अंगावर ओढून घेता आणि मग तो सोडवायचा विचार करता, आणि आम्ही प्रश्न निर्माणच कसा होणार नाही याची खबरदारी घेतो. हा, फरक बरोबर सांगितला, पण जरा साध्या सोप्या भाषेत सांगितलं असतं ना तर बरं झालं असतं. म्हणजे अहो, साध्या सोप्या भाषेत तुमच्या आमच्यातला फरक सांगायचा तर तुम्ही सीएम ला लोणी लावता, लोणी, आणि मी त्याला फाट्यावर मारतो. हे बघा चिमणराव, तुम्ही सीएमच्या गोटातले नाही म्हणून तुम्हाला तिकीट नाकारलेलं नाहीये. हं, वेगळंच काही ऐकण्यात आलंय आमच्या. काय म्हणजे मला तसं वाटत नाही, पर ऐकण्यात काय आलंय ते सांग. सांगा ना. आता तुमच्या सहकार्यानं त्याचा उच्चार सुद्धा करणं म्हणजे हा, कशाला अडवळणाने बोलताय? बोला की मी भ्रष्टाचारी आहे, वाम मार्गाने पैसा मिळवलाय, हेच कारण ना. ऐकण्यात आलं. अरे नेखालाच खोट आहे. हे पैशानं सत्ता विकत घेणारातला मी नाही आहे. मी माझ्या कर्तृत्वावर मोठा झालोय, लोकांच्या प्रेमावरती जगतो मी. आणि भ्रष्टाचाराचा उल्लेख निघालाय म्हणून विचारतो. काय धमकी समजायची काय मी? अच्छा, अच्छा, अच्छा. तसं अजिबात नाही. काय असेल तर चालेल की, कारण तुमच्या गटातल्या लोकांच्या घरांना खिडक्या काचच्याच आहेत, अगदी सीएमच्या देखील. फार चिडताय तुम्ही चिमणराव. तुमचा गट आमचा गट असं करण्यात अर्थ नाही. का तुम्हाला तिकीट मिळालं आणि आम्हाला मिळालं नाही म्हणून होय? मला असं म्हणायचंय की तुम्ही आणि सीएम जरा समजुतीने घ्यावं. हा, म्हणजे काय मी सीएम ला लोणी लावायचं? हट. एक लक्षात घ्या चिमणराव, दिल्ली सोकावते अशा भांडणात. अंडरस्टँडिंग असू द्या तुम्हा दोघांच्या. दिल्लीकरांची वीट बिगार म्हणून राहण्यापेक्षा त्यांनाच येथील धरण राहावं. आम्हाला आदर आहे तुमच्या कार्याबद्दल, सीएमला बी आहे. ही राजकारणाची भाषा बरं का. हा,
सीएमशी समझोता करा म्हणजे त्याच्या नावानं खुलावा. माझ्या कार्याबद्दल आदर आहे सीएमला म्हणजे माझी भीती वाटते त्याला. राजकारणात एखाद्याची भीती वाटली की त्याच्याबद्दल आदर वाटतो असं सांगतात. तुम्ही प्रयास करताय माझ्या बोलण्याचा. दलपतराव, तुम्ही आत्ता माझ्याकडे का आला याचा अर्थ कळतोय मला. पण त्या सीएमला सांगा नागाच्या शेपटीवर पाय द्यायचा आणि दूध पी म्हणायचं हे काय खरं नाही. शिवनराव, तुम्ही एवढी टोकाची भूमिका घेताय याचं वाईट वाटतंय मला. परत ठीक आहे, मर्जी आपली. जाऊ का? आणि वाईट चहा घेऊन जा की. नाही, उशीर झाला आणि तुम्ही बरं रागवलाय आमच्यावर. नाही नाही नाही, आम्ही रागवलं वगैरे नाही. आम्ही आपलं स्पष्ट बोलत होतो. ऐपतराव, ध्यानात आलं का? राजकारणात रागावून बोलणं याला स्पष्ट बोलणं असं म्हणतात. येऊ का? नाही, ऐपतरावला सांगितलं. पांडुरंगा वाटू दे बाबा, सोड बाबा. काय पत्राव, मजा आला की नाही? दलपतरावाचा कोडगेपणा बघून हा एक नंबरचं पाणगुळे. अरे याचा चेहरा बघत नाही. संधी साधूचा बगळा भगत साला. याला काही एक एक पाचवीला पुसलेत आमच्या. हे देवाची मर्जी. खरंच तिकीट नाही मिळालं तुम्हाला? गड वाटला त्यापेक्षा भारी पडला गाड्या. तेव्हा सगळा पैशाचा खेळ मांडलाय सीएमनं. वाऱ्यासारखा पैसा होतोय आपली कोंडी करण्यासाठी. हे सगळं राजकारणच खराब होत चाललंय, एकदम बिघडत चाललंय. आता पूर्वी निवडून यायला पैसा लागायचा तो पण ठीक होतो. पण आता आपल्या माणसांना तिकीट मिळावं म्हणून पैसा खर्च करा, त्याच्यानंतर ते निवडून आणण्याकरता पैसा खर्च करा, सीएमच्या शर्यतीत आपल्या मागे राहावं म्हणून पैसा खर्च करा. सगळं अवघड बनत चाललंय. मी काय म्हणत होते, जेवण घेता का आधी 2 घास? महत्वाचं बोलतोय ना आम्ही. अर्ध्या तासाने जेवतो काय मारणार आहोत काय? मी काय म्हणतोय पत्राव, उद्या ताजला आपल्या लोकांची एक मीटिंग बोलवून टाका. जशी देवाची मर्जी. देवा, श्रीकांत यार्दींचा फोन आला होता. हा म्हणजे दादासाहेबांचे चिरंजीव ना? देवाची मर्जी. पक्षाच्या युवक शाखेचा अध्यक्ष आहे तो. जी, आपल्या दीपाताई महिला फ्रंटचं काम सांभाळतील का असं विचारत होता. पत्राव, काय काय अर्थ काढायचा आपण याचा? देवा, आता तुमच्या मनात आहे तेच अर्थ. नाही, दीपक करता मुलगा चांगला वाटतोय मला. तो त्याचा फोन आला, त्याचा अर्थ कळला मला. पण तो फोन आत्ताच काय यावा? हा आईला दादासाहेब काय सीएम विरुद्ध तलवार उपसतोय काय? देवाचीच मर्जी. दादा यार्दीला पण चेपले त्या सीएमनं. त्याच्या फक्त 3च माणसांना तिकीट दिलंय. नाही नाही नाही, पण तो आत्ता तवर नाही उपसायचा. नाही, पण एक बरं झालं बघ.
आज सीएमनी गड जिंकलाय खरा, पण त्या गडाला आजपासूनच भुयार पडायला सुरुवात झाली. देवाची मर्जी. देवा, श्रीखंडरावाला काय निरोप देऊ? काय निरोप द्यायचा? त्याला म्हणावं, तूच दीपाला विचार की. हा? देवाची मर्जी. दीपा, श्रीकांत यार्दींचा फोन येईल तुला. आपल्या महिला शाखेचं काम बघणार का असं विचारतील तुला. पप्पा, तुम्हाला माहितीये मला राजकारणात इंटरेस्ट नाहीये. माहिती हो, माहिती आहे. पण सध्या या वावट्या उठली ना आमच्या विरुद्ध. यार्दींची रिक्वेस्ट नाकारायची कशाला? तात्पुरतं का होईना ना. माफ करा साहेब, फोन आलाय ना दादासाहेब यार्दींचा. मोबाईलवर करायला सांगू का? नाही नाही, मी बाहेर येतो. देवाची मर्जी. मोबाईलवर करायला सांगितलं असतं तर काय बिघडलं असतं? खाता खाता उठून जायचं लगेच. फोन टॅप होत असतात मम्मा. महत्वाचं बोलायचं असेल काही. बाय द वे, अभिनंदन. मी ते पद घेणार नाहीये. नाही नाही नाही, त्या पदासाठी नाही अभिनंदन केलं मी तुझं. मग त्या पदापाठोपाठ तू होम मिनिस्टर होणार आहेस. काहीतरीच काय दीपक. हा, अगं श्रीकांत यार्दी यांच्या घरातली होम मिनिस्टर. मी महिला फ्रंटचं काम बघणार नाही. सगळे हिशोब आकार घेतायत दीपे. श्रीकांत यार्दींशी तुझं लग्न, जाधव यार्दी यांचं साटलोट, मुख्यमंत्र्यांना भारी पडेल हे सगळं. है ना? हे साटलोट. दीपक तू गप रह. राजकारणातली हीच मजा असते. एखादा निष्पाप प्याद अचानक वजिराचं महत्व प्राप्त करतं. हुकमी मोरा होतो त्या प्याद्याचा.